आता तर शिंदे हे सरकारमध्ये ठामपणे आहेत आणि मुख्य गोष्ट अशी की त्यांची महाराष्ट्राच्या विधानसभेतली हो. संख्या मोठी आहे. 57 हं, हं. आमदार आहेत त्यांचे आणि हं. ते बरोबर. 57 आमदार हे त्यांची एक खासियत अशी आहे शिंदे यांच्या पक्षाची की त्यांचे 57 आमदार हे एकदम एकजुटीने शिंदे यांच्या पाठीशी आहेत. त्याच्यामध्ये बरोबर. कुठे असं दिसत नाही की ते सोडून कुठे भाजपच्या बाजूला जाऊ शकतात किंवा काय असं नाहीये. शिंदे हे आक्रमक आहे त्याच्यात वादच नाही. त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा जास्त आहेत त्याच्यामुळे साताऱ्यासारखा प्रकार काय जो झाला तो आपल्याला दिसला आणि त्याच्याबद्दल काय करायचं याच्याबद्दल भाजप आणि शिंदे यांच्यामध्ये अप्रत्यक्षरित्या प्रत्यक्षरित्या काहीतरी चर्चा किंवा काहीतरी वाटाघाटी वगैरे होत असतील आणि त्याच्यामध्ये अग्रेशन म्हणजे जे आक्रमकता शिंदे यांची जी आहे ती थोडी कंट्रोल कशी करावी काय करावी याच्याबद्दल भाजप विचार करत असेलच. पण आत्ता तरी मला असं वाटतं की 20 आमदार ज्यांच्याकडे आहेत असे उद्धव ठाकरे हे एकदम त्या बाबतीत काही आतमध्ये येऊन म्हणजे विधान परिषदेचा विषय वेगळा आहे तिथे ते भरतील उमेदवारी अर्ज सगळं होईल. पण एकदम त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आपला कल दाखवणं किंवा प्रत्येक गोष्टीत भारतीय जनता पक्षाला समर्थन भूमिका केल्यासारखं करून शिंदे यांच्यासाठी एक पर्याय उभा करतोय आपण असं चित्र भाजपला कन्व्हिन्सिंगली त्यांनी देणं हे खूपच लॉंग शॉट याला आपण म्हणतो इंग्लिशमध्ये म्हणजे ते खूपच हं. दूरगामी असं आहे. आता तरी तसं काही मला दिसत नाही. 20 आमदार घेऊन एखादा नेता एवढं काही फार मोठं करत नाही कारण दुसऱ्या बाजूला 57 आमदार आहेत आणि ते आधी 40 बरोबर. होते त्याचे 57 झाले. त्याच्यामुळे शिंदे हे कॉन्फिडन्स मध्ये आहेत आणि आता फक्त चित्र असं आहे की विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने काही इक्वेशन्स अशी पर्सनल इक्वेशन्स जुळू शकतील. त्याच्यामध्ये थोडं एक चांगलं वातावरण आणि थोडं मैत्रीपूर्ण असं थोडं होऊ शकतं जर या गोष्टी घडल्या तर. त्या कशा पुढे जातात आपण बघूया अर्थातच.